सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर शहाजी निकम, बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मी ACP किशोर शिंदे, बांद्रा विभाग, लोहमार्ग मुंबई. साहेब मी महिला विकास ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सायली दळवी. आज साहेबांनी एवढा सुंदर कार्यक्रम केला बँड्रा लोहमार्ग पोलीस स्टेशन प्लॅटफॉर्म 1 नंबरला. साहेब कार्यक्रमाची रूपरेषा असं तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं आलं कसं? मॅडम, ह्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर ही कल्पना माझी नाही आहे वैयक्तिक. लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचे आमचे पोलीस आयुक्त श्री राकेश कलासागर सर यांच्या संकल्पनेतून लोहमार्ग पूर्ण हद्दीत रेल्वे ॲक्सिडेंटमुळं होत असलेले जे अपघात आहेत ह्या अपघातांना कमी करणं आणि त्या अनुषंगाने रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये होत असलेल्या मृत्यूची संख्या कमी करणं ह्या संकल्पनेतून आज संपूर्ण रेल्वे आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मिशन झिरो ॲक्सिडेंटल डेथ ही मोहीम आपण राबवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सुद्धा ACP सरांच्या सोबत बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे येथे मिशन झिरो ॲक्सिडेंटल डेथ या मोहिमेअंतर्गत समाज प्रबोधन, प्रवाशांचं प्रबोधन हा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. थँक्यू सर. आणि दुसरी गोष्ट की पुन्हा हा आजच करणार की तुम्ही असं वारंवार लोकांना जे आज प्रवासी आहेत त्यांना तुम्ही संदेश देणार आहात? बघा मॅडम, आपल्याला माहीत असेल की लोहमार्गवरती दररोज मुंबईमध्ये जवळजवळ 80 ते 90 लाख लोक प्रवास करत असतात आणि ह्या प्रवासादरम्यान अनवधानाने किंवा गडबडीमुळं दररोज 7 ते 10 अपघातामुळे मृत्यू होतो. हा मृत्यू कमी करण्यासाठी आज जसं की आपली NGO आज आम्ही माता कडेश्वरी महिला ट्रस्ट, त्याचबरोबर छडा मॅडम आहेत, त्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यांची पण ट्रस्ट आहे, प्लस बॉम्बे नशामुक्ती अभियान त्यांच्या ट्रस्टचे असे 3 ते 4 NGOजना सोबत घेऊन आज आम्ही बांद्रा रेल्वे स्टेशनवरती ह्या अपघात कमी करण्यासाठी लोकांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतलेला आहे. हा कार्यक्रम एक दिवस घेणारा नसून आम्ही प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जास्तीत जास्त अपघात होण्याचं आम्हाला म्हणजे आमच्या सर्वेनुसार जिथं जास्तीत जास्त अपघात होतात किंवा जिथून जास्तीत जास्त अवैध पद्धतीनं पटरी क्रॉस करून जातात अशा ठिकाणी हे आम्ही कार्यक्रम वारंवार घेणार आहोत. या कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांना हेच आवाहन करत असतो की तुम्ही अवैध पद्धतीनं पटरी क्रॉस करू नका. तुमचं जीवन अनमोल आहे. तुम्ही हे अनमोल जीवनाचा आनंद लुटा. त्या वेळेसाठी तुम्ही ब्रिजचा वापर न करता पटरी क्रॉस करून जाल तर त्यावेळेला तुमचा घात होऊ शकतो आणि तुमचा जीवनाचा शेवट होऊ शकतो. तर तसं न करता तुम्ही गडबड न करता रेल्वे पकडण्यासाठी फुटओव्हर ब्रिजचा वापर करा. जर चुकून तुम्हाला एक ट्रेन नसेल तर आपल्याला 1 किंवा 2 मिनिटात दुसरी मागून लोकल ट्रेन येत असते. तुम्ही थोडासा संयम बाळगा, दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करा. धावती ट्रेन पकडू नका. तर आणि या अनुषंगाने स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. ह्याच आपण संदेश लोकांना देत असतो आणि आज आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे की तुम्ही आपलं जीवन धोक्यात न घालता सुरक्षित प्रवास करा, सुखरूप प्रवास करा. घरची तुमची कोणतरी तुमची निश्चितच वाट बघत असतात आणि हा आजच्या ह्या मोहिमेचा प्रयत्न होता. थँक्यू. धन्यवाद.